शून्य ते चार महाशून्य दिसतसे, निजरंग वसे सर्व त्यात. ऐसा रंग जया लादताची पाही, मनाची हे साई हरपती. ज्ञानदेवाचा बोलण्याचे रूप, न्योरते स्वरूप सर्वत्र होई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 8 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 83 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना, परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. अर्थात चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर व्हावं, मन आपोआप स्थिर होत जातं. म्हणून चेतसा म्हणजे मन आणि बुद्धी दोन्ही योगयुक्त अर्थात ध्यानामध्ये युक्त व्हायला पाहिजे. त्याशिवाय भगवंताच्या नामात ते स्थिर राहूच शकत नाही. मनाचा स्वभाव आहे महाराज चंचलता. आणि चिंतन केलं आपण मागे की मनाचा वेग इतका आहे की मना इतका वेग कशाचाच नाही, ध्वनीचाही नाही, प्रकाशाचाही नाही महाराज. सर्वात जास्त वेग मनाचा आहे. क्षणभरात ते कुठं कुठं फिरून येईल सांगता येत नाही महाराज. बरं, विचार करणं मनाचं कार्य आहे, पण विचार कोणतं करतं होते? नेहमी नकारार्थक विचार करतं महाराज. जे घडणार नाही ते घडलं असेल का म्हणून विचार करून बेचैन करत असतं. ते मुलाला सांगितलं की जा रे बाबा मेडिसिन एवढं घेऊन ये बरं, आणि तो म्हणला इथलं मेडिकल बंद जर असेल तर पलीकडे जावं लागतं, मी जरा गाडी नेऊ का? आणि त्याला आपण होकार दिलो, नेमकं त्यानं गाडी नेतं. त्याला जर यायला उशीर झाला महाराज, किती विचार मनामध्ये येतात. कुठं धडकला असेल का, पोलिसांनी पकडलं असेल का, कारण हा अंडर एज आहे, लायसन नाही आहे. उगीच ज्याला पाठवलो, आपणच गेलो असतं तर बरं झालं असतं. वास्तविक मेडिकलच्या बाजूला असलेलं मंदिर हनुमंतरायचं, त्या ठिकाणी तो आरतीला उभा राहिलेला आहे. संस्कार म्हणून आरती झाल्यावर निघावं, परंतु त्याला जर 15 मिनिट उशीर झाला तर किती बेचैन होतो महाराज आपण. मन चिंती ते वैरी न चिंती. चांगला विचार ते कधी करतच नाही महाराज. पण असं असलं तरी मनाचा आणखी एक स्वभाव आहे की ते परमार्थाच्या ठिकाणी लागत नाही, सहसा लागत नाही. पण एक वैशिष्ट्य आहे, लागलं तर मात्र परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हाव बरी, परती माघारी घेत नाही. नाहीतर स्वयंपाक रूममध्ये माशी गोंगावत असते, या पदार्थाहून त्या पदार्थावर बसते. सणावारीचं जेवण केलेलं, स्वयंपाक केलेला, ते कधी गुलाबजामुनवर बसते, कधी कलाकंदवर बसते, कधी शिऱ्यावर बसते, कधी खिरीवर बसते, कधी भजीवर बसते. सगळ्या वस्तूंवर ताव मारते माशी. माशीला जर म्हटलं की माशी सगळ्याच गोष्टी ताज्या तवाने आहेत, तू त्याचा आस्वाद घेते आहे, गरम तर मग निखारा आहे त्याच्यावर बैस ना. ते म्हणते महाराज बसणं सोपं आहे पण उठणं अवघड आहे. एकदा बसलं तिथं की मग परत ती माघारी घेत नाही. परमार्थाच्या ठिकाणी मनाची अवस्था हीच असते महाराज. एकदा ते तिथं बसलं की पुन्हा तिथून प्रपंचामध्ये ते लागत नाही. हा मनाचा एक गुण आहे. म्हणून ते भगवंत आणि त्याचं स्थिर होण्याची जागा कोणती आहे तर संतांचं चरण, भगवंताचं चरण.
त्या परमार्थाच्या ठिकाणीच ते स्थिर होतं. इतर ठिकाणी ते स्थिर झाल्यासारखं वाटतं, पण पुढच्या क्षणात पुन्हा चंचल होतं. कारण चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की देवा, तू मन आणि बुद्धी मागतोय, मान्य आहे. तुझ्या ठिकाणी तू स्थिर करायला सांगतोय, मला मान्य आहे. पण ते स्थिर करणं एवढं सोपं आहे का? चंचलम ही मना कृष्णा प्रमाथ ही बलवदृढम. अरे ती किती उन्मत्त आहे. तस्याहम निग्रमन्ने वायोरी वसुदुष्करम. त्याला ताब्यात ठेवणं म्हणजे एखादं वावटळ बंदिस्त करण्यासारखं आहे देवा. भगवंतही त्याला पुस्तीत होतात की असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च गृह्यती. तू जर प्रयत्न केला ना अर्जुना, तर मन ताब्यात यायला अवघड आहे थोडं, पण अशक्य आहे असं नाही. मन ताब्यात येऊ शकतं, त्याकरता अभ्यास पाहिजे. मग अभ्यास कोणता? तर हाच परमार्थाचा टाईम. 1 तास मी प्रपंचाचं चिंतनच करणार नाही. त्यावेळेस फक्त आणि फक्त माझा विषय परमार्थ राहील, भगवंताचं नामस्मरण राहील, चिंतन राहील. हळूहळू तो वेग वाढवत जायचा. ती वेळ वाढवत नेली की मग आमच्या लक्षात येतं की जसं जसं आम्ही टाईम जास्त देऊ तसं तसं त्याची गोडी लागत जाते. आणि मग ती गोडी इतकी लागते आणि परमार्थाचं फळ मिळायला सुरुवात झाल्यानंतर आतले दूषित विचार जे आहेत ते संपूर्ण त्याचं निर्मूलन होतं महाराज. आणि मग अंतःकरण शुद्ध होऊन जातं. एक बॉर्डर अशी येते, एक सीमा अशी येते की त्यानंतर इतर कशातही मन लागत नाही. परमार्थाशिवाय त्याला दुसरा विषय आवडत नाही, दुसऱ्या विषयामध्ये ते रममानच होत नाही महाराज. परंतु त्याकरता अभ्यास करावा लागतो. म्हणून अभ्यास योग युक्तेन, सातत्य ठेव अर्जुना. मन बुद्धी एकाग्र कर. मग त्याच्यानं काय होईल की तुला माझ्या धामाची सहज प्राप्ती होऊन जाईल. त्यात शंका घेण्याचं काहीही कारण नाही. याती पार्थानुचिंतयन. चौदा भुवनं सांगितलंय महाराज. भगवंताच्या नामध्वनीचं श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियेमुळं कान, जीभ आणि मन हे त्यांनी युक्त राहतं. भगवंताचा वास असणारे 14 भुवन आहेत. 14, 5 ज्ञानेंद्रिय, हात पाय झाले 7, मन बुद्धी चित्त आणि अहंकार 11, गोपालन जिथं आहे तिथं, अन्नदान जिथं आहे, आणि शेवटचं 14वं भुवन आहे भगवंताचं निष्काम कर्म करणारा मनुष्य. या ठिकाणी भगवंताचा वास असतो. म्हणून हे गुण आपल्यामध्ये उतरवता आले पाहिजे. हे संपूर्ण इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हात पाय मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे शरीराच्या अनुषंगानं असलेलं भगवंताचं निवासस्थान आम्ही त्याच्या स्वागताकरता त्याला जसं पाहिजे तसं करायला पाहिजे महाराज. वास्तुशांती करायची असेल तर पडलेले डाग सिमेंटचे रंगाचे आपण किती घासू काढतो महाराज. तसा हा सोहळा आहे. परमार्थाची प्राप्ती करून घेणं सोहळा आहे. संपूर्ण दोषचं आम्हाला क्षालन करता आलं पाहिजे. ते क्षालन या इंद्रियांद्वारा होतं. मन बुद्धी अहंकार त्याच्याद्वारा नव्हतं. मग येऊन गोपाळर आहे तिथे. मग भगवंतच स्वतः येऊन राहतो. त्याला शोधण्याची गरज पडत नाही. योगात ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपं आहे तसं पाहिलं तर, पण त्या ठिकाणी सातत्य पाहिजे महाराज. नियमात बांधून घ्यायला पाहिजे. त्यामुळं एकदा नियमात वागायची सवय पडली की भगवंत प्राप्ती आम्हाला सहजपणे होऊन जाते. यावर भाष्य करताना मौली 83 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे. अर्थात देहाविषयी इतका अनासक्त होऊन जातो साधक. मग एकदा त्याचं मन बुद्धी अहंकार चित्त सगळं भगवंताच्या चरणी लीन झालं, कान डोळे नाक जीभ सगळं भगवंताचं
नामस्मरणामध्ये जर ते एकाग्र करता आले सगळे की तो कृष्ण भावना भावितच होऊन जातो. आणि एकदा कृष्ण भावना भावित झाला की मग जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मया ते या आत्मारामाचा स्वीकार करतं. नाहीतर चित्त कुठं पळत सुटल सांगता येत नाही. जे नाना गती ते पावविते कुठं भरकटत नेईल जीवाला माणसाला सांगता येत नाही महाराज. परंतु तेच चित्त जर भगवंताच्या चरणी स्थिर केलं आम्ही ते चित्त वरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते. आत्मारामाच्या ठिकाणी आमची मनबुद्धी लागली, त्या ठिकाणी ती एकाग्र झाली की मग देहाविषयी जीव अनासक्त होऊन जातो. देहाचा आठवच राहत नाही महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगदिशा. उदास वृत्ती येते. देहाविषयी नेहमी उदास वृत्ती पाहिजे महाराज. पण उदास वृत्ती आमच्या मनाविषयी होते. मन नेहमी प्रसन्न पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. का मने प्रतिमा स्थापली मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मन मागुली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. आपणच गुरु होतो ना आपणच शिष्य करतो महाराज. मनाचं वैशिष्ट्यच असं आहे. असं हे चंचल मन आम्हाला एकदा का स्थिर करता आलं की इतर मार्गाकडे ते भरकटू देणार नाही. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहते गेले की आहे. मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. भगवंत चरणी ते स्थिर होऊन जातं. मग ते जर आत्म्याला किंवा भगवंताच्या चरणी लीन झालं की मग त्याला फक्त परमार्थ दिसतो. त्याला फक्त भगवंत धाम दिसतं. त्याला फक्त भगवंत दिसत असतो. सृष्टीमध्ये चराचरात भरलेला भगवंत त्याला अनुभूतीला येतो. आणि देह हा नाशिवंत आहे याची प्रचिती होऊन देहाविषयी तो अनासक्त होऊन जातो. की ज्याच्यामुळेच आम्ही संपूर्ण आयुष्य ज्याला सवारण्यात घालतो, ज्याचे चोजले पुरवण्यात घालतो, तेच त्याच्याविषयी गौण होऊन जातं. तो गेला काय न राहिला काय हा त्याचा विषयच होत राहत नाही महाराज. कारण त्याचा विषय काय होतो तर भगवंत होऊन जातो. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. मग अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवंत त्याची काळजी घेत असतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेदी. कशाचीच चिंता भगवंत मग राहू देत नाही. आणि चित्तसुद्धा स्थिर होऊन जातं. भगवंताच्या ठिकाणी लीन होतं. आणि अशा प्रकारे एकाग्र चित्त मनबुद्धी अहंकार 5 ज्ञानेंद्रिय आणि हात पाय यांच्या माध्यमानं आणि निष्काम भावनेनं प्रत्येक कर्म करत राहून मोक्षाचा आनंद मुक्तानंद आम्ही जिवंतपणेच अनुभवतो. तोच मोक्ष आहे महाराज. म्हणून माऊली वर्णन करतात. भगवंत अर्जुनाला सांगतात जे नाना गती ते पावविते. असं हे चंचल मन असं हे चंचल चित्त ते चित्तवरील आत्मया ते मग कवन आठवी देहाते गेले की आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.